तर नवी मुंबईत भाजपला युती नको होती. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला तिथे संघर्ष शिगेला पोहोचलेला असतो नेहमी. बरीच कारणं आहेत नवी मुंबईत युती तुटण्याला. त्यातलं एक कारण मी तुम्हाला सांगितलं, की गणेश नाईक आणि शिंदे यांच्यातला संघर्ष आहे. हो. नवी मुंबईत शिंदेंना पाय रोवू देणार नाही, असं नाईकांनी जवळपास ठरवलेलं होतं. त्यामुळे जेमतेम 20 जागा त्यांनी शिंदेंना देण्यासाठी ते तयार झालेले होते. मात्र शिंदेचे जवळपास 50 माजी नगरसेवक नवी मुंबईत आहे. त्यामुळे त्यांना 20 जागा मान्य नव्हत्या. त्यामुळे नवी मुंबईतली युतीसाठीची जी चर्चा आहे ती सुद्धा विस्कटल्याचं बघायला मिळतंय. आघाडीची इथे काय स्थिती आहे, तर मनसे, ठाकरे आणि पवार नवी मुंबईतून एकत्र लढतायत आणि काँग्रेसने नवी मुंबईत स्वबळाचा नारा दिल्याचं बघायला मिळतंय. आता मीरा भाईंदरमध्ये काय स्थिती आहे, तर मीरा भाईंदरमध्येही भाजपने शिवसेनेचा हात झिडकारल्याचं बघायला मिळतंय. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांचा तिथे संघर्ष आहे. आघाडीची काय स्थिती आहे, तर आघाडीचं अजूनही तिथे काहीच ठरलेलं नाहीये, तळ्यात मळ्यात असल्याची स्थिती बघायला मिळते. आघाडीची अजूनही फक्त मीरा भाईंदरमध्ये चर्चाच असल्याचं बघायला मिळतंय. अतिक पण याच्यामध्ये नवी मुंबईबद्दल आपण चर्चा करायला पाहिजे. आज सकाळीच मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावरती आरोप केलाय की मंदा म्हात्रे यांचे जे समर्थक आहेत, म्हणजे त्यांची बाईट आलेली माध्यमांमध्ये की मी सुरुवातीला काही तिकीटं मागितली होती. म्हणजे आता असं असतं ना की जर आमदार असेल तर त्याच्या समर्थकांना तिकीट देणं गरजेचं असतं. म्हणून मंदा म्हात्रेंच्या समर्थकांना 12 समर्थकांना तिकीट मिळाली असं त्यांनी कबूल केलंय. अर्थात त्यांची मागणी जास्त होती. पण बातमी काय, तर गणेश नाईकांचे सुपुत्र संजीव नाईक यांनी तिथं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेश पाटील, हे यांच्याकडे एबी फॉर्म आलेले होते आणि ते एबी फॉर्म मंदा म्हात्रे यांच्या समर्थकांना देण्यात येणार होते. पण त्याने राजेश पाटील नॉट रिचेबल रात्री 2:30 वाजेपासून आणि त्यांच्यासोबत संजीव नाईक आहे. त्यामुळे मंदा म्हात्रे समर्थकांचा असा आरोप आहे की नाईक आम्हाला एबी फॉर्म मिळू देत नाही किंवा मंदा म्हात्रेंच्या समर्थकांना आडकाठी घालण्याचा प्रयत्न नाईक फॅमिली करते, असा भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. म्हणजे हे आताचं नाहीये. ज्या वेळेला गणेश नाईक हे राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांसोबत त्यांचा संघर्ष होता. जितेंद्र आव्हाड अजूनही त्यांच्या नावाने खडे पडत असतात मध्ये मध्ये. त्यामुळं मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचा सुद्धा संघर्ष आजचा नाहीये. 2 वेळेला, एकदा त्यांनी 2014 मध्ये 14 का 19 मला वाटतं गणेश नाईकांचा पराभव केलेला होता. संदीप नाईकांचा पराभव आता लेटेस्ट निवडणुकीमध्ये तिथं झालेला आहे. त्यामुळे मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना पराभव करून एक प्रकारे त्यांचं प्रस्ताव तिथं उभं केलेलं आहे. त्यांची मागणी होती की मला जास्तीत जास्त नगरसेवक माझ्या समर्थकांना तिकीट देण्यात यावी आणि अशा पद्धतीने जर तिथं एबी फॉर्मची पळवापळवी होत असेल आणि हे प्रकरण आता मंदा म्हात्रे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा कानावर घातलेलं आहे. त्यामुळं मुंबईतून हस्तक्षेप केला जाणार का नाही मुंबईमध्ये, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पण ज्या पद्धतीने तू म्हणालीस की शिवसेनेला 20 जागा ऑफर करण्यात आलेल्या होत्या आणि भाजपने नवी मुंबई महानगरपालिकेचा जे काय जागा वाटप, जे काय समीकरण, राजकीय सगळे स्ट्रॅटेजी, ही सगळी गणेश नाईकांवरती सोपवलेली होती. कारण गणेश नाईक हे राष्ट्रवादीत असताना एक हाती त्यांची सत्ता असायची. म्हणजे 3/4 म्हणजे 70-75% जागा या त्यांच्या गटाच्या असायच्या, मग ते कुठल्याही पक्षात असो. त्यामुळे आता ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये ते आले, त्यामुळे जर नवी मुंबई महानगरपालिकेवरती आपली सत्ता आपल्याला राखायची असेल तर गणेश नाईकांना इग्नोर करणं आपल्याला शक्य नाहीये. त्यांना हिशोबातच घ्यावं लागेल. नवी मुंबईची जबाबदारी त्यांच्या हातामध्ये द्यावी लागेल, हे भाजपला ठाऊक आहे. म्हणूनच भाजप मंदा म्हात्रेंच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करताय का, हा सुद्धा या निमित्ताने महत्वाचा उपस्थित होणारा प्रश्न आहे. पण जर 20 जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गणेश नाईक देणार असतील, तशी चर्चा होत असेल तर एकनाथ शिंदे कसं स्वीकारणार आहे. एकनाथ शिंदेचा तो बालेकिल्ला आहे. म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका जरी नसली तर उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबईचा एमएमआर जे रिजन आहे, आपण त्याच्याबद्दलच चर्चा करतोय, तर एकनाथ शिंदे यांचा होल्ड आहे या भागावरती. त्यांचे आमदार आहेत, त्यांचे कार्यकर्ते, समर्थक आणि शिवसेनेची ही बाळासाहेब असल्यापासूनची ताकद आहे. म्हणजे गणेश नाईक हे सुद्धा शिवसैनिक होते, ते शिवसेनेमध्ये होते. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून नवी मुंबईवरती दावा ठोकलं जाणं हे नैसर्गिक आहे, ह्यात काय वावगं नाही. पण जागा वाटपामध्ये गणेश नाईक यांनी एक प्रकारे त्यांना 20 जागा दिल्या, मग ती युती होऊ शकली नाही. त्यामुळं या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला भाजप शिवसेना सामना हा दिसेल. पण हा सामना खऱ्या अर्थाने गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असणार आहे, कारण त्याला त्या वादाचे किनार आहे. गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री असले तरी सुद्धा ते ठाण्यामध्ये जनता दरबार घेत होते. म्हणजे एकमेकांच्या मतदारसंघामध्ये, एकमेकांच्या जिल्ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप, पक्षीय हस्तक्षेप होत होता का, तर तो होत होता.